पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं ना, पण बरेच वेळा आपण पावसाळ्यात बाहेरची पाणीपुरी खाणं टाळतो. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आले पाणीपुरी फ्लेवरचा खमंग कुरकुरीत असा मुरमुरा चिवडा. पाणीपुरीच्या मसाल्याचा चटपटीतपणा आणि मुरमुऱ्यांचा खुसखुशीतपणा, त्यामुळे हा चिवडा अतिशय छान लागतो. पाणीपुरी फ्लेवरचा हा चिवडा आपण चहा सोबत खाऊ शकतो, मुलांना डब्यात देऊ शकतो, प्रवासात नेऊ शकतो किंवा असाचही खाऊ शकतो. चला तर मग ह्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. तर त्यासाठी आपण हे घेतले, हे मुरमुरे घेतले, हे शेंगदाणे आहे, कोथिंबीर आहे, हा पुदिना आहे, कढीपत्ता, ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडी शेव घेतली आहे आणि हे आपण लिंबू सत्व घेतले. हे साखरेसारखं दिसतं पण हे बाजारात सहज मिळतं आणि थोडी अशी आंबट लिंबासारखी चव येते. ही हळद आहे, हा चाट मसाला आहे, ही साखर आहे, ही जिरा पावडर आहे, मीठ आहे आणि तेल आहे. प्रथम आपण हे मुरमुरे जे आहेत ते थोडे आपण गरम करून घेऊया. दोन ते 3 मिनिटं आपण जर हे मुरमुरे भाजले की त्यांचा कुरकुरीतपणा अजून वाढतो. हे बघा, या असे छान कुरकुरीत होतात. आता ह्यांना आपण बाजूला करूया. आता आपण ही कढई ठेवली आहे, कढईत तेल घातले. आता हे आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत. तेल आपण छान तापून घेतलं होतं. आपण शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत तळणार आहोत. शेंगदाणे आपण काढून घेऊया. हे पाहू शकता आपण हे छान खरपूस न करपवता असे छान खरपूस भाजलेत. ह्याला आपण या ताटात काढूया. आता ही कोथिंबीर घेणार आहोत. ही कोथिंबीर स्वच्छ धुवून निचळून घेतली आहे. आता ही कोथिंबीर आपण यात टाकूया. कोथिंबीर पण आपण छान अशी कुरकुरीत तळून घेतली, पण आपण काढून घेऊया. आता हा पुदिना पण आपण तळून घेऊया. पुदिना पण आपला असा छान तळून झालाय कुरकुरीत, पण आपण काढूया. आता ही मिरची घालणार आहोत. मिरची थोडी सावकाश आपण तळून घ्यायची. पाहू शकता ही मिरचीचा पण आपला रंग बदललाय, छान आपली तळून झाली. आता मी मिरची ही काढून घेऊया आणि ह्यात आता आपण कढीपत्ता घालूया. कढीपत्ता. कढीपत्ताही आपला तळून झालाय. कढीपत्ता पण आपण काढून घेऊया. तर मंडळी, आता हे जे आपण कोथिंबीर, पुदिना, मिरची आणि कढीपत्ता हे जे तळून घेतलंय, ह्यांचा फ्लेवरच एवढा सुंदर येतोय ना की जणू काय पाणीपुरीच्या गाडीच्या बाजूलाच आपण उभा आहोत. इतका छान सुवास सुटलाय. आता हे थोडं थंड झालं की आपण ह्याला वाटून घेणार आहोत. आता हे सगळे जे मसाले, सुके मसाले आहेत ते आपण एकदा मिक्सरच्या भांड्यातून काढणार आहोत. तर हे अर्धे लिंबू सत्व आपण घेतलंय. ही थोडी अर्धा चमचा आपण हळद घेतली.
हे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे, हा चाट मसाला, ही थोडी आपण साखर घेतली आहे, ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर साखर नाही घेतली तरी चालेल, पण आंबट गोड अशी छान लागेल म्हणून साखर घेतली आहे चमचाभर. आणि थोडं आपण हे मीठ घेणार आहोत, मीठ जास्त घ्यायचं नाही, मुरमुरे ऑलरेडी थोडे खारटच असतात, त्यामुळे थोडं 1 चमचाभर आपण मीठ घेतलं. आता ह्याला आपण थोडं मिक्सरला फिरवून घेऊया. तर हे आपण ह्यात काढून ठेवूया. हे सुके मसाले सुद्धा आपण जेव्हा मिक्सर मधून काढतो तेव्हा अतिशय सुंदर असा त्याचा सुवास येतो. आता आपण हे थोडं थंड झालंय, भाजलेला आपण कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना आणि मिरची ही पण आपण थोडं मिक्सर मधून काढणार आहोत. बघा छान असं कुरकुरीत आपण हे तळून घेतलंय. ही अशी आपली हिरवीगार अशी पेस्ट तयार झाली आहे. तर कोणताही कृत्रिम रंग नाहीये, हा कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची आणि पुदिना यांचाच मिळून हा रंग छान हिरवा रंग झालेला आहे. आता हे आपण हे मुरमुरे आहेत ते आपण ह्या परातीत काढूया. आणि आता एक एक करून हे सगळं आपण टाकणार आहोत. तर टाकणार आहोत पहिले तळलेले हे शेंगदाणे, हा जो आपण मसाला, सगळे मसाले आपण एकत्र मिक्सरला लावलेले ते टाकूया. नंतर पुदिना, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता यांची पेस्ट टाकूया. आता ह्याला आपण हाताने छान असं मिक्स करूया. आता थोडी शेव घालूया आपण यात, पुन्हा एकदा छान मिक्स करूया. तर अशा प्रकारे आपला कुरकुरीत आणि चटपटीत असा पाणीपुरी फ्लेवरचा हा मुरमुरा चिवडा तयार आहे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या रहाटे काकी या चॅनलला सबस्क्राईब करा.